मूर्ती नमो सद्गुरुभास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होण्यात सेवे लागेल सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवे आचने माता न फिरे माघारी हाचने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रे झाले पट्टारा निबळे वरिले सावळे परब्रह्म प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग महान भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा महाराजांचा 3 चरणाचा विराणीकर प्रकरणातील असो या अभंगातून तुकोबारा आपल्या परमार्थाचा प्रवास 3 टप्प्यात सांगतात विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा उरुणादे अखिल गुण निदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा वैराग्य रागरसी जगतवंद जगद्गुरु तुकोबारा स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज श्री आसरादेवी संस्थान श्री क्षेत्र साकळडोह मेरखेडा येथे अमावस्या पाडव्याच्या आणि पोळ्याच्या खरेदीमुळे हा एक दिवशी ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा या सोहळ्याची आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वापर्यंत पण एक वाक्यावरून बोलला असं वाटलं खरोखर तीर्थक्षेत्रावर आलो एवढा आनंद आपल्या जगून देवस्थान श्री आसरादेवी मातेच्या पावन दरबारामध्ये अगदी खुशीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्सव आपण साजरा करत आहोत म्हणून उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आता मला माहिती बरीच नावं राहण्याची शक्यता आहे म्हणून पुढचे एक काम करतो सर्वांच्या चरणावरती मी इथूनच नाता करतो आणि अभंगाच्या पद्धतीने प्रवास चालू करतो मस्तक पाया या वारंवारी संतान आसरादेवी माता जशी कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो आचने माता न फिरे माघारी आचने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घराने घेताने पट्टारा निबळे वरिले सावळे परब्रह्म या अभंगातून तुकोबारा आपल्या परमार्थाचा प्रवास 3 टप्प्यात सांगतात गुरुजी आता परमार्थाचे किती टप्पे करायचे प्रवासाचे किती टप्पे करायचे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतात म्हणजे जगामध्ये अशा काही गाड्या ते एका टप्प्यात पोहोचतात
अशा काय गाड्या. पण काय गाड्या अशा तालुक्याच्या ठिकाणी थांबतात, तालुका पोहोचतात. पण काय गाड्या अशा गाव दिसले की तू उभा राहा, गाव दिसले की लगेच उभा राहा. असं ज्याच्या त्याच्या प्रवासाची कुवत, ज्याच्या त्याच्या प्रवासाला प्राप्त होणारी साधन. पण जगद्गुरु तुकोबारांचा प्रवास आजच्या अभंगात फक्त 3 टप्प्यात असतो, फक्त 3 टप्प्यात. कोणते 3 टप्पे? पहिला टप्पा शूरतेचा, दुसरा टप्पा धीरतेचा आहे आणि तिसरा टप्पा स्थिरतेचा. संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थाच्या रस्त्याला लागलो की शूरता. तुका म्हणे शूर झालो, बाहेर आलो संसाराचा त्याग करून परमार्थाच्या रस्त्याला लागलो की शूरता. आता परमार्थाच्या रस्त्याला लागलोत ना, आता मागच फिरणार नाही. अर्चने माता न फिरे मागे, मागच फिरणार नाही. धीरता आहे, धीरता आहे. आणि मागे न फिरल्यामुळं महाराजांना गंतव्य स्थान प्राप्त झालं. कोणतं? नाही भय चिंता तुका म्हणे प्राप्त झालेली स्थिर. अशा 2-3 टप्प्यात आता अभंग आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून आपला चालू असलेला उत्सव आहे दरवर्षीप्रमाणे त्याला अलौकिक म्हणतात. हे 3 निकष ज्या तत्वाला लागतात तेच तत्व आले, तेच तत्व अलौकिक. पहिला बघा, आपण म्हणू देव अलौकिक, संत अलौकिक, नाम अलौकिक. तर 3 गोष्टी अलौकिक का? लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या 3 गोष्टी अडकत नाही म्हणून या 3 गोष्टी. आपण एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर नाम पाहू. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही, खरंच कळत नाही. कारण ज्यावेळेस त्यावेळेला संत माती घरून म्हणजे देवघ्या कोणी, देवघ्या कोणी, संत माती घरी म्हणली. लोक काय म्हणले? देव न लगे, देव न लगे. असं का? गुरुजी लौकिक जगाला देवाचं महत्वच कळलं म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता आमच्या देवावर चालत. हे बोलू, घरी येणे सोंगे, आवगी येणे पांडुरंगे, देवाच्या दरात आमच्या आश्रमात आहे. हा म्हणजे काळाची सत्ता आमच्या देवावर चालत, देवावर चालत नाही चालत. कशी चालेल काळाची सत्ता देवा? काय झालं? उलट हा काळ आहे का? हा काळच आमच्या देवाच्या घरी, आमच्या मातेच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला घरी. म्या बोलले तो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, तो जगात नेता त्याचे नेहमीला साता काळोगासी तसे होता. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. दोन्ही कसं आहे बघा, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. हे गुरु उलट हे पंचमहाभूतच आमच्या देवानं निर्माण केली. आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकत? एकल्या नकाट्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने, गगना चंद्र सूर्य मेघ तारंगणे, 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो, ऐसा लागल्या माया सूत्रधार. उलट पंचमहाभूतच आमच्या भगवंताने निर्माण केली. मग देव कशाला पंचमहाभूतात अडकत? अडकत नाही. ज्ञानोबा म्हणजे या आकाशाला लपाछपी खेळा वाटत. ज्ञानोबा म्हणजे आकाशाला लपाछपी खेळा वाटत. खरंच सांगा, आकाशाला लपायचं कुठे? कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यावर लपत पाहिजे ना.
पण आकाशापेक्षा फक्त काहीच नाही. आकाशाला लपायचं कुठं? तर गुरुजी 14 अध्याय ज्ञानोबा म्हणले आकाश आहे का? आकाश सुद्धा भगवंताच्या आडदंड तुझं माझी खेळली लपाछपी ज्ञानोबा. म्हणजे मला मुद्दा मांडायचा पंचमा भूतामध्ये आमचा देव आहे. विश्वाच्या रूपाने देवच नटल्या. देव नटला काय नाही नटणार तो कामाने नटादान म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि पंचमा भूता संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत. जसा देव तसेच आमचे संत. पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. खरंच कळालं नाही. गुरुजी लोकांना जर संतांचं महत्व कळलंच असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. महत्व कळालं असतं. ज्ञानोबांना कमी त्रास दिला का लोकांना? तुकोबांना कमी त्रास दिला का? नाथ महाराजांना कमी त्रास दिला का? आता मला तरी कमी येतो सांगत नाही पण महत्वच कळत नाही म्हणून संत अलौकिक विनोद. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. जसे काळाचे सत्तांच्या माध्यमावर चालत नाही तसे आमच्या संतांवर सुद्धा चालत नवीन नवीन. जसा काळ देवाच्या घरी काम करायचं ठेवायला घरी आहे का तसाच आमच्या संतांच्या घरी. काळ गुलाम सलाम काळ गुलाम लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांना चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा निकष पंचमा भूता संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव पंचमा भूतात अडकला नाही तसे संत सुद्धा अडकत नाही. अहो आपल्याकडे इतिहास आहे. असा इतिहास आहे आपल्याकडे का उलट या पंचमा भूतांवरतीच आपल्या संतांनी विजय मिळवलेला. या पंचमा भूतांवर म्हणजे बघा तुम्ही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाला पृथ्वी भूताला माझ्या ज्ञानोबांनी जिंकली. म्हणजे समाधी ज्ञानोबांनी आपला दिवस पृथ्वी तत्व तिरोध केलेला. ज्ञानदेव घेतलेले दान हृदय घरोनिया ध्यान समाधी वयसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबांनी जिंकला पृथ्वी. त्याला दुसरं आप. आप म्हणजे पेट्रोल. आप म्हणजे
नुसतं पाणी करूच नाही. आतमध्ये पाणी पाणी तत्वाला म्हणजे पाणी तत्वाला शांती ब्रह्म नाथ महाराजांनी केली. नाथ महाराज गंगेच्या पोरात उतरले, खाली उतरले, खाली उतरले, शरीर पाणी उतरले. पाणी तत्वाला आमच्या नाथ महाराजांनी केला. चला तिसरं तेज, तेज तत्वाला, तेजा तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकले. मुंगी उडाली, आकाशी तिने विरले. तेज तत्वाला आदिशक्ती मुक्ताबाईंनी जिंकला. चला चौथं वायू, वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी आता देवच वायू दिवशी केलेला आहे. पृथ्वी तत्वाला ज्ञानबाई जिंकलं, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं, तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं, वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं आणि शेवटचं तत्व म्हणजे आकाश, आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकलं. आकाश एवढा म्हणण्यापेक्षा सदैव मानव दिले घेऊन आकाश प्राण काळी दिले विमान पात्र कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तन मानव देव घेऊन संता तोषविले जय जय पंचमा भूतात संत सुद्धा अडकत नाही म्हणून संतालोकी. ठीक आहे, आता संतालोकी कळाले. आता एक काम करू, संतांना माग याचं मागे सांगताना आता नामाला जसा देव तसेच संतान, जसे संत तसंच नाम. आता तिन्ही कसे उठायचे आणि देवाच्या नामा करायचे. आता आपण अभंग घेतो, तिन्ही कसे उठायचे देवाच्या नामा करायचे. म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक, काळाची सत्ता नामात चालत नाही म्हणून नाम अलौकिक आणि पंचमा भूतात नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नाम. पहिला निकष लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही, खरंच कळत नाही. गुरुजी लोकांना जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर देवाचं नाव घेत नसतं, कीर्तन घेत नाही. म्हणून नाम अलौकिक पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. जशी काळाची सत्ता देवावर चालत नाही, संतांवर चालत नाही, तशी नामावर सुद्धा चालत नाही. ज्ञानोबाला नाम संपूर्ण जगात काळाची सत्ता पण देवाच्या नामावर. अवघाचे आकार ग्रासे अवघाचे संपूर्ण जगात काळाची सत्ता म्हणजे देवाच्या नामाने म्हणून नित्य टिकणार आहे. म्हणतात ना ते पळे काळा आपल्याकडे असा इतिहास आहे, शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो. देवाचं नाव आहे का पंचमा भूतापेक्षा व्यापक, पंचमा भूतात अडकत नाही. कसं अडचत नाही बघा तुम्ही.
पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक, पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक, तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक, वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे आणि आकाशापेक्षाही गगनाहू जीवन खरोखर आमच्या आश्रमातिशय प्रत्येकाशी आनंद. बरं ठीक आहे, एक जण म्हणला मला समजा आम्ही जरी तिघाशी आमचं जीवन आनंद नाहीच केलं, तुम्ही काय म्हणता तिघाशी जीवन आनंद करा आणि आम्ही जर नाहीच केलं तर आमचा तोटा काय? जरी तिघाशी जीवन कोणा तिघाशी सासरवडी देवाशी संत देवाशी संतांच्या नामाशी जर तिघाशी जीवन आनंद नाही केलं तोटा सांगतो. पहिला तोटा बघा, जर देवाशी जीवन आनंदी नाही झालं, आमच्या मातीशी जीवन आनंदी नाही झालं तर पहिला तोटा आहे पचातेला पाण्याचा. देवाशी जीवन आनंद नाही झालं तर चौऱ्याशीच्या खाली भोगायला भेटायला पहिला तोटा आहे. म्हणून देवाशी जीवन आनंद झालं पाहिजे. ठीक आहे, पहिला तोटा कळाला. दुसरा तोटा बरोबर समजा संतांशी जीवन आनंद नाही झाला, दुसरा तोटा तुकोबारा स्पष्ट बोलले. तुकोबारा म्हणजे तुमचा उद्धार होणार जर संतांशी जीवन आनंद नाही झालं. उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना विनमुखाच्या संतांना उद्धार होणार ना, दुसरा तोटा आहे. संतांशी जीवन आनंद नाही झाला. ठीक आहे, तर मला नामाशी जीवन आनंद नाही झाला, तिसरा तोटा तुकोबाराच्या अगोदर नाव देत बोलले नामाश्री पापी होणार काते संदर्भात पापिया म्हणून जीवन नामाशी आनंद झाला पाहिजे. ठीक आहे, तोटा काळा. आता एक काम आपण महाराजांना विचारतो, तुकोबारा तुम्ही कोणाशी जीवन आनंदी केलं, तुम्ही कोणाशी जीवन आनंदी केलं? गुरुजी तुकोबारा म्हणले आम्ही जीवन तिघाशी आनंदी केलं, देवाशी संतांशी आणि नामाशी. पण ठीक आहे, देवाशी कसं आनंद केलं? एक धरला चित्ती आम्ही रकमा हितापती, हे आमचं जीवन देवाशी आनंद. ठीक आहे, संतांशी दुसरं संतांशी आनंद काय सांगू आता, किंवा संतांचे सर्व भावे दास, हे जीवन संतांशी आनंद. आणि नामाशी आनंद आम्ही नामाचे निवडणूक प्रकार किंवा एक गाव आम्ही हे आमचं जीवन नामाशी. ठीक आहे, तिघाशी आनंद कला. तुकोबारा आता तसं नका सांगू. मग आजच्या भागात कोणाशी आनंद केले ते सांग, म्हणजे पुढे जायचं नसतं. आजच्या भागात कोणाशी आनंद केले ते सांग. नामाशी संतांशी देवाशी. आजच्या भागात तुकोबारा मिळाला आम्ही जीवन देवाशी आनंद. देवाशी कशा पद्धतीने आनंद केलं त्याचं वर्णन तुकोबारा आपल्याच्या शेवट बळीचा
संघ झाला. बळीया म्हणजे बळीया माझा मंडळीला बळीया देवाचा म्हणजे आम्ही दोन गुरुजी बळीया शहाणे केलं म्हणजे देवा शहाणे केलं. बघा बळीयाचा अंगसंग झाला आता. आता बळीयाचा अंगसंग झाला ना देवाशी घेऊन आणणं झालं ना आता मागच फिरणार नाही अभंगाचं पहिलं. बळीयाचा अंगसंग झाला आता. बळीयाचा अंगसंग झाला ना म्हणजे देवाशी जेवण आनंद झाले ना आता मागच फिरणार नाही. खाची नाही माता न फिरे माघारी आम्ही आता माग फिरणार म्हणजे आम्ही जीवन देवाशी आनंदी परमार्थाच्या पथाला ना आता मागच फिरणार नाही. परमार्थाच्या रस्त्याला आता माग फिरणार. पण काय करा परमार्थाच्या रस्त्याला लोक माग फिरतात. परमार्थाच्या वाटेल माणसं लागली माझं मागं फिरतात. का मागं फिरतात? श्री गुरु बाबांचे 3 कारण सांगत असतात. बाबा म्हणत असतात परमार्थाचा रस्ता लागला 3 कारणांमुळे मनुष्य मागं फिरतो. कोणते 3 कारण? पहिलं कारण संसाराची आसक्ती म्हणजे संसार माणसाला माग ओढतो. परमार्थाचा रस्ता लागला हे का संसार. दुसरं कारण परमार्थात आल्याच्या नंतर मनुष्य उतावळा झाला किंवा कंटाळा की मागे फिरतो 2. तिसरं एक कारण आहे सासवडीचा माग. तिसरं एक कारण आहे तिसरं कारण परमार्थात आल्याच्या नंतर लोकांनी निंदा केली आणि ती ऐकली की मनुष्य मागे फिरतो. 3 या 3 कारणामुळे मनुष्य मागे फिरतो का परमार्थाच्या रस्त्याला. पहिलं कारण संसार. काय होतं म्हणजे कीर्तनाला लवकर जाण्याचं युग होतं. कधी कधी लवकर जाण्याचं युग होतं. एका ठिकाणी थोडं लवकर गेलो आणि गेल्याच्या नंतर एका गरीब असतात तिथे गेलो. गेल्याच्या नंतर ते आजोबा होते त्यांचं वय 12 वर्ष. सगळ्यांना 2 मिनिटं
जोरदार ज्ञानेश्वर